स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR फॉर्म भरला नाही तर तुमचं सिटिझनशिप रद्द होऊ शकतं. मतदान यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं. हे वाक्य तुम्ही अनेकदा सोशल मीडियावरती ऐकले असतीलच. पण हे कितपत खरं आहे? काय आहे अफवा? हे फॉर्म भरणं खरंच गरजेचं आहे का? आणि जर हो, मग हे फॉर्म ऑफलाईन भरायचं की ऑनलाईन? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. SIR फॉर्म भरला नाही तर तुमचं सिटिझनशिप रद्द होऊ शकत नाही, ही फक्त एक अफवा आहे. पण मतदार यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं. यामुळे तुम्ही मतदान करू शकणार नाही. त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव राखण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरणं बंधनकारक आहे. हा फॉर्म ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा? तर याचं उत्तर आहे तुम्ही हा फॉर्म दोन्ही पद्धतीनं भरू शकता. आधी बघूयात SIR फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीनं कसा भरता येईल. SIR हा फॉर्म ऑफलाईन कसा भरायचा हे अगदी सोप्या भाषेत सांगते. हा फॉर्म तुम्हाला BLO अधिकाऱ्याकडून घ्यायचा आहे. सर्वात आधी या फॉर्मच्या वरच्या बाजूला एक बॉक्स दिसेल. इथे तुमची सर्व वैयक्तिक माहिती जसं की तुमचं नाव, मतदार क्रमांक हे आधीच छापलेलं असतं. फॉर्म भरताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय तर ते म्हणजे उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्याला तुमचा एक नवीन कलरफुल पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला खाली 3 मोठे बॉक्स दिसतील. बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2 आणि एक मोठा आणि महत्वाचा बॉक्स नंबर 3. जर तुम्ही स्वतः मतदार आहात तर हा बॉक्स आपल्याला भरावाच लागणार आहे. पण पहिला आणि दुसरा बॉक्स कुणी भरायचा हे नीट समजून घेऊया. जर तुमचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हा बॉक्स भरायचा आहे, ज्यामध्ये मतदार संघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक टाकावा लागणार आहे. जर तुम्हाला ही माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या भागातल्या BLOशी संपर्क करू शकता. आणि जर असं समजा की तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये नसेल, पण जर तुमच्या नातेवाईकांपैकी कुणाचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये असेल तर तिथे त्या नातेवाईकांपैकी एकाचा तपशील तुम्हाला भरावा लागणार आहे. जसं की त्यांचं नाव, मतदार क्रमांक आणि तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं इथे तुम्हाला लिहावं लागणार आहे. जर कोणाचंच नाव सापडलं नाही तर बॉक्स नंबर 1 आणि बॉक्स नंबर 2 रिकामं सोडून द्या. पण तिसरा बॉक्स हा आपल्याला भरायचाच आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती सोबतच मोबाईल नंबर, आधार नंबर आणि आई वडिलांचं नाव टाकावं लागणार आहे. लग्न झालं असल्यास पतीचं नाव किंवा पत्नीचं नाव आणि मतदार क्रमांक लिहावा लागणार आहे. सर्वात शेवटी तुमची सही करा, तारीख टाका आणि फॉर्म स्वतः भरला असेल तर सेल्फ किंवा कुटुंबातील व्यक्तीनं भरला असल्यास त्यांचं नातं लिहा. आता बघूयात ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जा. यावरती आधी साइन अप करावं लागणार आहे. नाव टाकायचंय, नंबर टाकायचंय, OTP येईल, त्यानंतर तुमचं अकाउंट ओपन होईल. त्यानंतर इन्युमरेशन फॉर्म 2026 ओपन केलं. त्यानंतर आता राज्य म्हणजेच स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्या वोटर ID वरचा एक 10 आकड्यांचा जो नंबर असेल ते टाकल्यानंतर लगेच सर्च केल्यावरती तुमचं नाव, संपूर्ण माहिती तिथे समोर दिसेल. त्यानंतर 3 ऑप्शन येतील. जर तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये असेल तर हे ऑप्शन निवडा. दुसरं ऑप्शन आहे की 2002च्या यादीमध्ये जर तुमच्या नातेवाईक म्हणजेच आई बाबा किंवा आजी आजोबांचं नाव असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करा. आणि जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे थोडी माहिती आणखीन भरावी लागणार आहे, जसं की आपलं नाव, आधार नंबर, आई वडिलांचं नाव किंवा लग्न झालं असल्यास पतीचं किंवा पत्नीचं नाव आणि मतदार क्रमांक टाकायचा आहे. फोटो अपलोड करायचा आहे. मग आधारशी तुमचा फोन नंबर लिंक असेल तर OTP येईल, ते टाका, सबमिट करा आणि त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल. लक्षात घ्या, बऱ्याच वर्षापासून जे लोक हयात नाहीयेत, ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांचंही नाव मतदार यादीमध्ये आहे. त्यामुळे फेक मतदान केलं जाते. हेच थांबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं SIRची मोहीम राबवली. त्यामुळे 26 जुलै 2026च्या आधी आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.